नमस्कार. कधी विचार केलाय का की असा एखादा महिना असू शकतो ज्याला एकेकाळी मलमास म्हणून सगळीकडे नाकारलं गेलं, पण तरीही याच महिन्यात केलेली एखादी साधीशी पूजा किंवा जप आपल्याला थेट 100 पट जास्त फळ देऊन जातो? आहे ना मोठा विरोधाभास? होय, आपण बोलत आहोत अधिक मासाबद्दल. वरवर पाहता हा फक्त कॅलेंडरमधला एक जास्तीचा महिना वाटतो, पण यामागे प्राचीन ग्रंथांमध्ये दडलेली एक अतिशय रंजक आणि गूढ कथा आहे, जी आज आपण उलगडणार आहोत. सर्वात आधी आपण आपल्या आजच्या या मुख्य प्रश्नाकडे येऊया. अधिक मासात केलेली एखादी छोटीशी पूजा, थोडंसं दान किंवा अगदी साधं नामस्मरण खरंच 100 पट फळ देतं का? यामागचं सत्य नेमकं काय आहे? हे फक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एखादं मिथक आहे की यामागे खरोखरच काही प्रचंड मोठं दैवी सत्य दडलंय? आजच्या या विश्लेषणातून आपल्याला याच प्रश्नाचं अचूक उत्तर शोधायचंय, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. आता याच्या आध्यात्मिक रहस्यांकडे जाण्यापूर्वी मुळात हा अधिक मास प्रकार आहे तरी काय, हे थोडं समजून घेऊया. तर बघा, आपलं हिंदू पंचांग हे अत्यंत प्रगत अशा गणितावर आधारित आहे. वेळ मोजण्याची आपली पद्धत मुख्यतः 2 गोष्टींवर चालते. एक म्हणजे चंद्राच्या गतीवर आधारित असलेलं चांद्रवर्ष आणि दुसरं सूर्याच्या गतीवर आधारित सौरवर्ष. आता यात गंमत अशी आहे की चंद्राचं वर्ष साधारण 354 दिवसांचं असतं आणि सूर्याचं वर्ष सुमारे 365 दिवसांचं. म्हणजेच प्रत्येक वर्षी या दोन्हीमध्ये साधारण 11 दिवसांचा फरक पडत जातो. आता विचार करा, जर हा 11 दिवसांचा फरक असाच वाढत गेला तर काही वर्षांनी आपले सण आणि ऋतू यांचा पूर्णपणे ताळमेळ बिघडून जाईल ना. म्हणजे चक्क उन्हाळ्यात दिवाळी आणि हिवाळ्यात होळी येऊ शकेल. पण आपल्या प्राचीन भारतीय अभ्यासक आणि खगोलशास्त्रज्ञांनी अत्यंत हुशारीने यावर एक गणिती उपाय शोधला. त्यांनी स्वर्गीय गतीचा मेळ साधण्यासाठी अचूकपणे दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त म्हणजेच 13वा महिना जोडला. आणि हाच तो आपला अधिक मास. हे खगोलशास्त्राचं खरोखरच एक उत्तम उदाहरण आहे. विज्ञानाच्या दृष्टीने हे सगळं अचूक असलं तरी इथूनच या कथेला एक अतिशय रंजक असं पौराणिक वळण मिळतं. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हा महिना इतका गरजेचा होता, तरीही सुरुवातीला त्याला सगळ्यांनी नाकारलं. याचं कारण म्हणजे पंचांगातील इतर 12 महिन्यांचे स्वतःचे असे विशिष्ट देव आहेत. पण हा 13वा महिना अनाथ होता. त्याचा कोणीही स्वामी नव्हता. त्यामुळे त्याला मलमास मानलं गेलं आणि सर्व शुभ कार्यांसाठी त्याला अक्षरशः टाळण्यात आलं. या अपमानाने दुःखी झालेला हा मलमास जेव्हा भगवान विष्णूंना शरण गेला, तेव्हा अत्यंत करुणेने त्यांनी त्याला स्वीकारलं. आणि नुसतं स्वीकारलं नाही, तर स्वतःचं सर्वोच्च नाव त्याला दिलं, पुरुषोत्तम. आणि अशा प्रकारे जगाने नाकारलेला हा महिना अचानक सर्वात पवित्र पुरुषोत्तम मास बनला. आणि हा महिना किती शक्तिशाली आहे याचं एक अप्रतिम उदाहरण आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. हिरण्यकशिपू या राक्षसाची कथा आता आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याने वर्षाच्या 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात मरणार नाही असा वर मागितला होता. पण भगवान विष्णूंनी अत्यंत हुशारीने या 13व्या अघोषित महिन्याचा म्हणजेच अधिक मासाचा उपयोग केला. याच काळात नरसिंह अवतार घेऊन त्यांनी त्या राक्षसाचा वध केला. तर या सगळ्याचा अर्थ काय? सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता त्याचं अतिशय स्पष्ट आणि ठाम उत्तर आपल्याला इथे मिळतं. होय, भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. त्यामुळे या महिन्यात केली जाणारी रोजची भक्ती, नामस्मरण, दान किंवा अगदी साधीशी पूजासुद्धा 100 पटींनी अधिक फळ देते. या काळात मिळणारं पुण्य हे अक्षय असतं, म्हणजेच ते कधीही नष्ट होत नाही. हे खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेलं एक प्रचंड मोठं दैवी वरदान आहे. पण थांबा, या अफाट आशीर्वादांसोबतच इथे खूप महत्वाची चेतावणीसुद्धा आहे. जर या पवित्र महिन्याचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील तर या 5 अगदी सामान्य वाटणाऱ्या चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे विवाह किंवा गृहप्रवेशासारखी नवीन मंगल कार्य या काळात करू नयेत. दुसरी गोष्ट वाहन, घर किंवा सोने खरेदीसारखे मोठे व्यवहार टाळावेत. तिसरं म्हणजे आहार सात्विक असावा, मांसाहार किंवा तामसिक अन्न टाळावं. चौथी गोष्ट कोणतंही नवीन व्रत या काळात सुरू करू नये. आणि सर्वात महत्त्वाची 5वी गोष्ट राग, खोटं बोलणं आणि इतरांचा अपमान करण्यापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवावं. आता हे निर्बंध आणि चुका पाहिल्यानंतर साहजिकच प्रश्न पडतो की मग नेमकं करायचं काय? पुण्यप्राप्तीचा अचूक उपाय कोणता? अधिक मासात 33 या आकडाशी जोडलेलं एक अतिशय मोठं आणि गूढ रहस्य आहे. होय,
33 हा फक्त एक साधा आकडा नाहीये. इतर कोणतीही संख्या का नाही, फक्त 33च का? यामागे खूप खास कारण आहे. तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की 36 ही संख्या आपल्या हिंदू धर्मातील 36 कोटी देवतांचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच या पवित्र मासात 33 मालपुवे दान करण्याला अफाट महत्त्व आहे. हे मालपुवे जीवनातील आणि कुटुंबातील गोडवा आणि सौहार्द दर्शवतात. जेव्हा आपण गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना हे दान करतो, तेव्हा मागील जन्माची नकारात्मक कर्मे आणि संकटे नष्ट होतात आणि भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. हा केवळ एक पारंपरिक विधी नाहीये, तर सुख समृद्धी मिळवण्याचं ते एक अत्यंत शक्तिशाली माध्यम आहे. आता काहींना वाटेल की 33 मालपुवे बनवणं किंवा ते दान करणं शक्य नाहीये, तर मग कसं करायचं? काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती साध्या आणि निर्मळ भक्तीची. विष्णू सहस्रनामाचं पठण करणं, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं आणि गरिबांना अन्नदान करणं, ह्या अत्यंत साध्या कृतीसुद्धा या 13व्या महिन्यात प्रचंड ऊर्जा आणि पुण्य निर्माण करतात. या काळात केवळ मनापासनं केलेल्या नामस्मरणानेही जीवनाचं सार्थक होऊ शकतं. शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो. 3 वर्षातून एकदा येणारा हा दुर्मिळ 13वा महिना कॅलेंडरवरील केवळ एक सामान्य तारीख बनून निघून जाईल, की आपली कर्मे आणि आंतरिक शांती पूर्णपणे बदलून टाकण्याची एक मोठी संधी ठरेल. ज्या महिन्याला जगाने नाकारलं होतं, त्याला देवाने स्वीकारून सर्वात शक्तिशाली बनवलं. तशीच एक संधी आपलं जीवन अधिक सात्विक आणि सकारात्मक बनवण्यासाठी आपल्यासमोर उपलब्ध आहे. या दैवी वेळेचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यायलाच हवा. अशाच रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सोबत रहा.